नमस्कार, आपलं स्वागत आहे नमस्ते. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो इस्लामपूर सांगली इथं आणि माझ्या सोबत आहेत इंजिनियर सुशांत हुबाळेजी, जे मागच्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स, रेसिडेन्शियल बंगलोवर ते काम करतात. आतापर्यंत त्यांचा हा प्रवास कसा होता, अनुभव कसा होता, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार. नमस्ते. आपल्या गप्पांची सुरुवात आपण इथनं करूया की ते म्हणजे तुमचा शाळांपणी शैक्षणिक प्रवास कसा होता, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, प्रेरणास्थान कोण होतं ज्यांच्यामुळे तुम्ही इकडे आलात, काय सांगा? शाळा आमची म्हटलं तर इस्लामपूरमध्ये सद्गुरू आश्रम शाळा, तिथं मी कॉलेज 10वी पर्यंत शाळा काढली. त्यानंतर केबीबी कॉलेजला 11वी-12वी केली. त्यानंतर नानासाहेब महाडिक कॉलेजवरती मी इंजिनिअरिंग केला, डिप्लोमा तिथे केला. त्यानंतर आमचा स्वतःचा बिझनेस, हार्डवेअरचा बिझनेस असल्यामुळे त्यात स्वतः आपण बिल्डिंग मटेरियल देतो. त्या उद्देशाने आपण काय तर कोणाला तर बांधून कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये जावं ह्या उद्देशाने आपण त्या कॉलेजला आपण गेलो होतो. त्यामुळे ओके. तिथं आपण डिग्री कंप्लीट करून आपण जे काय ते आतापर्यंत आपण साईट चालू केलेले आहेत. तर आतापर्यंत एक 50-55 प्रोजेक्ट आपण रेसिडेन्शियल कमर्शियल केलेले आहेत. ओके. ओके. हा जसा एक प्रवास आहे, तर त्याच्यानंतर पुढचा प्रवास येतो ते म्हणजे आपण आयुष्यात जो पहिल्यांदा प्रोजेक्ट करतो ते सिव्हिल इंजिनियर म्हणून आपल्या कायम लक्षात असतो. तर तो प्रोजेक्ट कुठला होता, त्याची आठवण काय आहे? पहिल्यांदा पासआउट झाल्या इस्लामपूर बस स्टँडच्या पाठीमागे साधारणतः बॉम्बे आयकॉन म्हणून बिल्डिंग आपण एक कंप्लीट केलेली आहे. 2016 साली आपण एंडिंगला चालू केली होती कंप्लीट. साधारणतः ती पूर्ण वेलवरती कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आपण. बर. वेलवरती सेंटरला बरोबर तिथं साधारणतः डिझाईन आपण सांगली जे NK पाटील सर म्हणून त्यांचं आपण स्टील डिझाईन घेतले, कारण तिथं प्रोजेक्ट करायचा कोण नाही म्हणत होते. आम्ही पहिलाच प्रोजेक्ट होता म्हणजे कम्प्लीट तिथं करायचं आपण. आणि त्यातली इस्लामपूरमध्ये टॉप 10 मध्ये बिल्डिंग ती आपली आता आहे. बॉम्बे आयकॉन म्हणजे बिल्डिंग आहे ते आपल्या इस्लामपूरच्या टॉप 10 बिल्डिंग मध्ये त्याचा फोटो आपल्या बिल्डिंगचा आहे तिथे. पहिलं तिथं बाकीच्या प्रोजेक्ट पेक्षा तिथला प्रोजेक्ट आमचा चांगला झाला. बाकीच्यांचा तिथं सेंटर बेसमेंटला आपल्या खाली आता हॉटेल आणि ती चालू आहे. बाकीच्या कुणाही बेसमेंट तिथं सक्सेस झालेलं नाहीत. आपलं जे बेसमेंट आहे ते पूर्ण 100% वॉटरप्रूफिंग केल्यामुळे 100% सक्सेस आहे तिथं. म्हणजे पूर्ण आता टोटली तिथं खाली बेसमेंट कम्प्लीट चालू आहे. बाकीच्या ऑर्डर कम्पेअर केलं तर त्यांचं सगळ्यांनी बेसमेंट पूर्ण तिथं बंद करून ठेवले तिने वॉटरप्रूफिंगसाठी, कारण पाण्याचा इश्यू तिथे होतं. आम्ही केलं ते पूर्ण तुमचं वेलवरती काम केलेलं होतं. टोटल वेल होती, त्याला काम करताना 3-3, 4-4 मोटर लावून आपण ते पाणी आपण उपसत होतो वरती. ओके. आणि मग तो कम्प्लीट झाला प्रोजेक्ट त्यामध्ये. आता पुढचा यातल्या काही प्रश्नांकडे येत्या, म्हणजे या क्षेत्रामध्ये तुम्ही बघितलं असेल अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज बरंच आहे आणि अशा लोकांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. तर तुम्ही कशी साईटवर परिस्थिती हाताळता? आपल्याकडले कामगार जे लोक आहेत ते कुणाकडे ते 1 महिना 2 महिने काम केले ते स्वतः कॉन्ट्रॅक्टर झाल्यासारखं फील करतो, ते स्वतः मिस्त्री झाल्यासारखं करतो. पण त्याला टोटली प्रॉपर त्याला ट्रेनिंग दिलंच पाहिजे, कारण आपल्याकडे कुशल कामगारांची संख्या बरीच आहे. त्यामध्ये बाहेर आपण जर गेलो, आता बाहेर मी फिरलेलो आहे बरेच, पण बाहेरच्या कम्पेअर केलं तर आपल्याकडली माणसं एवढी कुशल नाहीत. त्यांना पूर्ण प्रत्येक वेळी तिथं जाऊन सांगावं लागतं, बाबा हे नाही असं नाही, ते म्हणतात काय होतंय आम्ही आतापर्यंत असंच करत आलोय. म्हणजे दाबून रुटून बोलणे जे म्हणतो ते त्यांचा कन्सेप्ट आहे. टेक्निकली बाबा त्याला जे काय पाहिजे प्रॉपर ते त्यांना तेवढं थोडंसं स्किल कमी आहे ॲज कम्पेअर बाहेर गेला तर आहेत. पण बारकी कसे आहे, थोडं नॉलेज त्यांना पाहिजे, ती प्रॉपर नॉलेज त्यांना नाही राहत नाही. मग ते आपण जाऊन सांगायला लागतं. मग काय काय असं सगळेच असे आहेत असं नाही, थोडेफार त्यातले आहेत. त्यामुळे त्यांच्यामुळे काय होतं, बाकी कम्पेअर प्रोजेक्ट जर घेतले तिथं त्यांच्या डोक्याचा वापर ज्यादा करते. ही नाही आम्ही आतापर्यंत केलं, आमचं आयुष्य गेलं, हे गेलं ते गेलं, ते चालू करतात. बरोबर. त्यांचं नॉलेज आमच्या हिशोबाने आम्ही केलं, आतापर्यंत केलं, काय झालेलं नाही, आता इथून पुढे काय होतंय, त्यांचा हा अनुभव त्यांचा अशी माहिती. बरोबर. बरोबर. आणि दुसरं रेसिडेन्शियलमध्ये काम करताना तुम्हाला कदाचित जाणवलं असेल, काही लोक असं म्हणतात की आमचं बजेट इतकंच फिक्स आहे, आता या बजेटमध्येच आमचं घर बांधून द्या असं. आणि एक बिल्डर तुम्हाला एक इंजिनियर म्हणून त्या बजेट बरोबर दर्जा पण सांभाळायचा असतो, क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन पण सांभाळायचं असतं. तर बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? हा, तो विषय होतो. काय होतं, ज्यावेळी नवीन पासआउट किंवा जे कॉन्ट्रॅक्टर आहे ते सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर असेल ते स्वतः आता साईट घेतात. ते बाकी इंजिनियरपेक्षा आम्ही स्वतः करून देतो, काही इंजिनियर गरज नाही, कमी रेटमध्ये घेतात. पण ती क्वालिटी त्या पद्धतीने होत नाही तिथं. जी पाहिजे प्रॉपर मग स्टील काय त्यांच्या हिशोबाने घालायचं, जी पाहिजे क्वालिटी, जी डिझाईन पाहिजे त्या डिझाईननुसार ते काय करत नाहीत. ते रेटला अदर कम्पेअर आमच्या रेटला जर गेलं तर त्यांच्या 100-200 रुपये स्क्वेअर फुटला ऑटोमॅटिक रेट कमी येतो. पण ती क्वालिटी प्रॉपर मेंटेन करत नाही, ती त्यांच्या हिशोबाने चालू असते. जे काय प्रॉपर क्वालिटी म्हणतो आपण, बाबा डिझाईन प्रॉपर पाहिजे, त्याचा G+2 G+3 जे काय त्या बिल्डिंगला डिझाईन पाहिजे स्टीलचं ते घेत नाहीत.
त्यामुळे बाकी जे रेग्युलर जे आहेत त्यांना ते काय उपयोग होत नाही त्यांचा. मग त्यांचा रेट कम्पेअर केला तर काय क्वालिटीची त्यांचा काय विषय नसतो. त्यांचा आज बांधून द्याज आपल्याला तिथे राहायला गेला पाहिजे. पण क्वालिटी तिथे कॉम्प्रोमाइज सगळी ती करतात. बरोबर. पुढचा प्रश्न आता या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे असा आहे की सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे किंवा कुठली क्षेत्र येतात, कुठले सेक्टर येतात ज्याच्यावर आता खऱ्या अर्थानं काम करणं गरजेचं आहे, जर येणाऱ्या 10-15 वर्षात आपल्याला सांगलीचा सर्वांगीण विकास करायचा असेल? सिव्हिल फील्ड म्हटलं तर सिव्हिल फील्डमध्ये भरपूर स्कोप आहे आणि कन्स्ट्रक्शन कवाही न थांबणारी गोष्ट आहे. त्यामुळे त्यात भरपूर स्कोप आहे सिव्हिल फील्डमध्ये. म्हणा बिल्डिंग असेल, कमर्शियल असेल, रोड प्रोजेक्ट जे काय असेल, आता बऱ्यापैकी रोड प्रोजेक्ट हे सगळे चालू आहे. मग सिव्हिलला कायम लाईफ आहे आमच्या हिशोबाने. ही कवाही न थांबणारी सिव्हिल फील्ड आहे. बरोबर बरोबर. पण या सिव्हिलच्याच माध्यमातून कुठल्या क्षेत्रांमध्ये आता काम करायला पाहिजे, म्हणजे जसं रोड्स असतील किंवा इंडस्ट्री असेल, असे कुठले अजून प्रकल्प करायला पाहिजेत सिव्हिलच्या माध्यमातून ज्याच्यामुळं जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल? आता रोड तर बऱ्यापैकी आता रोड चालू आहे. रोड कन्स्ट्रक्शन पहिल्यापेक्षा आज आता रोडची क्वालिटी म्हणा, रोड एक्सपान्शन चालू बऱ्यापैकी आहे आता. रोडचा विषय तर काय ना. बाकी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणला तर थोडंफार डेव्हलपमेंट चालू आहे. आता कालांतराने जसं होईल तसं चालू राहील. बरोबर बरोबर. दुसरं, तुम्ही आतापर्यंत पूर्ण केलेल्या प्रोजेक्ट पैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का, की जो प्रोजेक्टमुळे तुम्हाला एक वेगळी ओळख मिळाली, नाव मिळालं? आता पहिल्यांदा सांगितलं मी, पहिलाच प्रोजेक्ट केलेला ती बॉम्बे आयकॉन आमची स्वतःचीच बिल्डिंग होती. 2016 साली आपण चालू केली होती. ती तिथं पहिल्यांदा टोटल विहीर होती. त्या विहिरीवरती प्रोजेक्ट आपण केला. ज्यावेळी खड्डा आम्ही काढला त्यावेळी माणसं आम्हाला नाव होती ह्यात काय बांधायला येईल ती. आणि तिथं पूर्ण बस स्टँडच्या पाठीमाग प्राईम लोकेशनला ते आमचा प्लॉट होता. तिथं आपण बिल्डिंग आता साधारणतः G+3 ची बिल्डिंग आपण उभा केलेली आहे तिथं. त्यावेळी आम्हाला पण वाटत होती होतंय सक्सेस नाही होतंय. आम्ही 2-3 कन्सल्टंट भेटलो, RCC कन्सल्टंट. ते म्हणले इथं होणं शक्य नाही, वेलवर होणं शक्य नाही. शेवटी आम्हाला प्राध्यापक आता प्राचार्य तुमच्या ह्याला येते संजय घोडावत कॉलेजला, तिने आम्हाला NK पाटील होते, ते एक व्हिजिट केले, म्हणजे काय नाही तर सक्सेस होते म्हणले. त्याने आम्हाला स्टील डिझाईन दिलं. त्यानुसार आम्ही ते प्रोजेक्ट टोटल कम्प्लीट केला. कम्प्लीट करत असताना तो पूर्ण वेलवरती असल्यामुळे पाणी म्हणा कंटिन्युअस फ्लो चालू राहायचा. 2-2, 3-3 मोटर चालू ठेवायला लागायच्या. आमच्या साईडला पण जे प्रोजेक्ट होते ते आता बऱ्यापैकी पावसाळ्यात जर विषय घेतला तर ते सगळे लिकेज राहतात. त्यांना पाणी कंटिन्यू उपसणं म्हणा, पावसाळ्या टायमाला खालचा गाळा त्यांचा जात नाही. आमचं कंटिन्यू 12 महिने आहे खाली टोटल. आता मनपसंत बिर्याणी म्हणून तिथं फ्रँचायझी आहे, ती कंटिन्यू चालूच आहे तिथे. तो प्रोजेक्ट म्हणा आता टॉप 10 बिल्डिंग ज्यावेळी इस्लामपूरचा सर्वे केला तिने, त्या टॉप 10 बिल्डिंग मध्ये आमची एक बिल्डिंग आता आहे. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग स्टील निवडता? स्टीलची क्वालिटी बाय तिची स्ट्रेंथ काय आहे. आता पहिले साधारणतः FP 415 डिझाईन येत होता. आता बऱ्यापैकी 500 आले, आता 550 आल्या. SDDS जे काय ते पॅरामीटर आता वाढत गेलेला आहे. पहिल्यांदा येत होती 415. आम्ही जे कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये आलो तेव्हा डिझाईन सुद्धा काय RCC कन्सल्टंट 415 करत होते. त्यांना सुद्धा माहित नव्हतं. मग परत नंतर जसं वाढत गेलं, पहिले TMT TMX या लागलं, SD आलं, DS आलं, ज्या काही आता क्वालिटी तशी पण इम्प्रुव्हमेंट होत चाललेली आहे. बरोबर. दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही यापूर्वी कधी वापरलंय का, आणि तुमचा अनुभव कसा आहे प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून? आता प्रोडक्ट म्हणला तर चांगलाच आहे, कारण स्वतः आमच्या दुकानात मधलेच प्रोडक्ट आहेत. पण अदर कंपनी टाटा पण वापरले, बरेच ब्रँड वापरलेले आहेत. क्वालिटी म्हणला तर आहे चांगली, काय अडचण आहे. ऍज कम्पेअर टू आहे चांगली, काय अडचण आहे. प्रोजेक्ट म्हणला तर त्याला पण आता बऱ्यापैकी स्कूलचे प्रोजेक्ट आम्ही 2-3 केले, पूर्ण तुमच्या आयकॉन मध्ये केलेले आहेत. रेसिडेन्शियल साठी पण आपण आयकॉन हेच वापरतो. क्वालिटी म्हणा, बेंड करण्यासाठी जे काय येते लेबर लोक सांगा काय अडचण आहे. कारण काय होतं, ज्यावेळी बेंडिंग आपण मारतो स्टिरअप साठी तेव्हा काय बार कट होतात. तशी काही तिचे नाही. आता स्मूथनेस म्हणा त्या चांगला आहे, पण क्वालिटी पण चांगली आहे ऍज कम्पेअर अदर ब्रँड पेक्षा. आणि आता शेवटचा प्रश्न म्हणजे या क्षेत्रात जे आता फ्रेशर्स येत आहेत, ज्युनियर इंजिनियर येतात, तर त्यांना तुम्ही एक सिनियर म्हणून, एक एक्सपिरियन्स म्हणून काय सल्ला द्याल? सिव्हिल फील्ड ही अशी फील्ड आहे, एक्सपिरियन्स शिवाय सिव्हिल फील्ड चालू शकत नाही. आजकाल नवीन पासआउट झालेले विद्यार्थी बरेच येतात, नवीन साईट घेतात. ज्यावेळी पहिल्यांदा कन्स्ट्रक्शन मध्ये उतरतात त्यांना एक्सपिरियन्स, हा सिव्हिल फील्ड अशी आहे, त्याला एक्सपिरियन्स शिवाय काय उपयोग नाही. आम्ही बी आलो ह्या क्षेत्रात, आम्ही बिझनेस मध्ये असल्यामुळे आम्हाला हा अनुभव आला नाही. नवीन पासआउट झाले काम चालू करू शकलो, म्हणजे आम्हाला तो एक्सपिरियन्स जुना होता आमचा. असं काय ना, आम्ही नवीन पासआउट झाले बिल्डिंग चालू केली. पण ज्यावेळी नवीन येतात त्यांना काही त्यात फ्रेश नॉलेज असते, त्यांना काय माहित नसते, काय नसते. त्यांना आमचा एक्सपिरियन्स घेऊन तिने काम चालू करावं. कारण आयुष्याची एक पुंजी करून जो क्लायंट असतो, तो आयुष्य एकत्र कमाई करून तो बंगला बांधत किंवा घर बांधत असतो, ते त्याने व्यवस्थित त्यांचं पूर्ण करावं. ह्यांच्यासाठी त्यांचं नुकसान करून होते इंजिनियर सुशांत हुबाळेजी, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांनी त्यांचे स्वतःचे अनुभव सांगितले या क्षेत्रातल्या तरुण मुलांसाठी पण
त्यांनी एक चांगला सल्ला दिला, ते म्हणजे की जो प्रोजेक्ट तुम्ही करताय तो पूर्ण होईल याची तुम्ही खात्री बाळगा आणि त्या पद्धतीनेच तो पूर्ण करा किंवा त्या पद्धतीनेच तो हातात घ्या. पुन्हा एकदा मनापासून आभार आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.